नमस्कार भावांनो बहिणींनो, आज बनवली मिसळ पाव. तर तुम्हाला भाजी दाखवते. आता भजे बनवायचे राहिले. दाजीला आवडते भजे, तर भैया म्हणे भैयाला मला नाही आवडत भजे मिसळ पाव सोबत, पण ते भजे खाते. तर मग म्हणलं गरम गरमच बनवीन, तर थोडे उशिरा बनवायचे. तर अजून आता ते 2 वाजता जेवायला येते. ते 2ला लय उशिरा येते, त्याच्यामुळं भाजी मिसळ बनवली. आता पावभाजी कशी तरी आली आपल्या भाजीला. भाजी बनवून ठेवली. मिसळ पाव बनवायचं असलं तर मग आधीच लगे भैयाला बेकरीहून मसाला आणायला लावला. जाय म्हणलं भैया. मग त्यानं काय केलं, मला मसाले आणून दिले. तर म्हणलं जाय भैया. मग भैया गेला, मसाले गिसाले आणून दिले. मला तो रविवार असला ना, मग काय असं बनवलं तर सगळं आणून देतोय भैया मसाले. तर मग मसाले आणून दिले मला त्यानं. लिंब आणले. तर इकडं 10 रुपयाचं म्हणजे 15चं 10चं 1 लिंबू झाले. लिंबाचे भाव वाढलेत. हिरव्या मिरच्याचे पण भाव वाढलेत का लय वाढलेत लगे. मग भैया घरी असलं सगळं सामान आणून देतोय भैया. मग भैया बेकरीवर गेला, पाव आणून दिले. पाव आणून दिलेत मला त्यानं. मसाले आणून दिले. चिवडा हे संपला होता ते आणून दिला. म्हणजे घेऊनच येतोय ते. त्याचं आता ते काही पण आणायचं असलं तर जातोय, घेऊन येतोय. मग काय जाऊ देत नाही, म्हणतोय नको मम्मी तू काय जाऊ नको, सगळं कम्प्लीट सामान आणून देतोय लगे. बेसन संपलं होतं तर मग दळून आणत असते. तर मग म्हणलं आता पाकिटच आण म्हणलं भैया, त्याच्या पुरतीच भजे बनवायचे. मग आणीन म्हणलं दळून. मग असं केलं. तर मग म्हणे बरं मम्मी. तर म्हणे मम्मी तू काय जाऊ नको, दर दिवसच तू काय आणायला मिरच्या सांबार तूच जाती म्हणे. मग मी देतो म्हणे आणून. आता थोडेसे भजे बनवायचे का असे सालटे सगळं काढून ठेवले कांद्याचं. आणि मग याच्यासाठी कापून नाही ठेवले. मग इकडच्या कांद्याचा लय वास येतोय लगे. सगळ्या घरातच वास होतोय त्या कांद्याचा, आहे ना भैया. मग त्याच्यामुळे मी कापून नाही ठेवले. लसण सोलून ठेवलाय भजे बनवायला सगळं कंप्लीट पहिलं. मग त्याच्यामुळं म्हणलं आता आपण सगळं कंप्लीट करून ठेवायचं आणि नंतर बनवायला लागेल. मग थोडेसेच बनवायचे ते एकट्यापुरते. आता भैया मस्त नाश्ता केलाय भैयानं. आणि आता भैयाचा चाललाय आराम. आणि मी पण भैया सोबत थोडी मटकी बनवली होती ती खाल्ली. आणि आता ही मिसळ पावी. तर ही मग 2 वाजता जेवण करायचं. आता नाही मूड. तर म्हणलं जाऊ द्या तिकडं. आता बाल्कनीतलं वातावरण बरेच दिवस झाले तुम्हाला दाखवलं नाही. हे आता तुम्हाला एवढं दिसत नाही. बाहेर लेकरं खेळायला, एवढ्या उन्हात खेळायला लागलेत लेकरं. किती ऊन आहे तरी खेळायला लागलेत ते उन्हात. आपला भैया उन्हाचा बाहेर नाही निघत, त्यांना एवढं बाहेर निघू वाटत. कपडे धुतले सगळे कामं झालेत. बाल्कनीत लय अंधार येतोय. कपडे म्हणजे हे ऊन येऊन आहे ना, म्हणून इथं मी टाकेलं असते. घरात ऊन येत आहे ना, त्याच्यामुळं मग हे करावं लागतंय. आणि ह्या घरात तर लय अंधार येतोय. आपल्या जास्त अंधार येतोय ह्या घरात, आहे ना भैया. लय अंधार येत असतो या घरात. तर म्हणलं आता आपण मस्त लगे आता भांडे घासले. टोपलंभर भांडे घासले. लय भांडे पडतात का लय भांडे पडतात असं होतंय. मग लगे लय का लय मला ह्या घरात व्हिडिओ काढायचं नाही आवडत. अंधारच असतो या घरात काम कर. भैयाचं चाललंय आपल्या हसणं. चाललंय भैयाचं हसणं आपल्या. जास्त करून मग मला ह्या घरातला एवढंच नाही आवडत. असं होतंय ते. TV कनेक्ट करेल हारून केला होता. मधातच मायाकडून कट झाला एवढं. असं होऊन जाते मग. काय करायला लागला रे बाळा. हर्ष बेटा काय करतोस रे माझ्या बेटा. काय करतोस हर्ष माझी. हारूचं चाललंय आता. म्हणतोय काय नाही काय नाही करत मम्मी. असं चाललंय भैयाचं. कामं झालेत पाठ. किती भांडे होते घासायचं. लय भांडे राहतेत. कटाळा जर आला कामाचा कधीतरी आपल्यालाच करणं. आणि बाहेर तर लय ऊन. दर दिवस आभाळ येतं इकडं. दर दिवस आभाळ यायला लागले. एवढा आभाळ यायला लागले. लय आभाळ यायला लागले. लय लगे चालूच हे आभाळ येणं.
आणि व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.